नमस्कार. आपल्या हिंदू कॅलेंडरमध्ये ना एक असा खास महिना आहे जो फक्त सण उत्सवांचा नाहीये, तर तो एक मोठी संधी आहे आध्यात्मिक प्रगतीसाठीची. हो, तो महिना म्हणजे कार्तिक. चला तर मग आज या पवित्र महिन्याचं महत्त्व काय आहे ते जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. आता बघा, आपल्याकडे कितीतरी पवित्र महिने आहेत, व्रतवैकल्य आहेत, बरोबर? पण या सगळ्यांमध्ये असा कुठला महिना आहे ज्याला सगळ्यात जास्त पुण्यदायी, सगळ्यात पवित्र मानलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कार्तिक महिना. पण का? म्हणजे असं काय खास आहे ह्या महिन्यात? चला, हेच तर आपल्याला आज जाणून घ्यायचंय. तर कार्तिक हा आपल्या हिंदू कॅलेंडरमधला 8वा महिना. पण याचं कार्तिक हे नाव कसं पडलं असेल? यामागे ना एक खूप इंटरेस्टिंग खगोलीय कारण आहे. होतं काय की या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र बरोबर कृत्तिका नक्षत्राजवळ येतो. हे कृत्तिका नक्षत्र म्हणजे काय? तर प्लिएडीज नावाचा एक तारांचा पुंजका. आणि याच कनेक्शनमुळे या महिन्याचं नाव पडलं कार्तिक. आहे की नाही कमाल? आणि गंमत म्हणजे या काळात नुसतं कॅलेंडर बदलत नाही तर निसर्ग सुद्धा बदलतो. असं वाटतं जणू काही निसर्ग स्वतःच साधनेसाठी एक परफेक्ट वातावरण तयार करतोय. सूर्य वृश्चिक राशीत येतो, आकाश एकदम स्वच्छ निर्भ्र होतं आणि सगळीकडे एक वेगळीच शांतता पसरते. आणि म्हणतात ना, अशाच शांत वातावरणात मन, शरीर आणि आत्मा या सगळ्यांच्या शुद्धीसाठी सर्वोत्तम वेळ असतो. बरं, आता या महिन्याच्या जरा उत्साही भागाकडे वळूया. कारण कार्तिक महिना म्हणजे काय, तर सणांची एक मोठी रांगच लागलेली असते. एक प्रकारे ही एक मोठी जत्राच आहे जी या महिन्याला आणखीनच खास बनवते. बघा ना, बलिप्रतिपदेपासून सुरुवात होते. मग येते भाऊबीज, जी भाऊ बहिणीच्या नात्याला घट्ट करते. त्यानंतर गोपाष्टमी. मग येते सगळ्यात महत्वाची प्रबोधिनी एकादशी. पुढे तुळशी विवाह आणि मग त्रिपुरी पौर्णिमा. म्हणजे अक्षरशः एकामागोमाग एक सणांची माळच आहे ही. आणि प्रत्येक सणामागे एक सुंदर कथा आहे, एक नातं आहे. म्हणूनच बघा, हे सगळे सण एकत्र येऊन कार्तिक महिन्याला फक्त धार्मिक नाही, तर एक सामाजिक आणि कौटुंबिक आनंदाचा महिना बनवतात. खरं तर हा भक्ती, साधना, दान आणि आनंद या सगळ्या गोष्टींचा एक सुंदर मिलाप आहे. ठीक आहे, हे सगळं झालं बाहेरच्या उत्सवांबद्दल. पण या सणांच्या आणि आनंदाच्या पलीकडे या महिन्याचा एक खूप खोल, एक आध्यात्मिक अर्थ आहे. आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये या महिन्याला इतकं श्रेष्ठ का म्हटलंय? चला आता ते समजून घेऊया. स्कंद पुराणात एक वाक्य येतं जे या महिन्याची ताकद सांगून जातं. त्यात म्हटलंय की मोठमोठ्या तीर्थयात्रा आणि यज्ञांपेक्षाही कार्तिक महिन्याचं पावित्र्य श्रेष्ठ आहे. विचार करा, केवढी मोठी गोष्ट आहे ही. या एका वाक्यावरूनच आपल्याला या महिन्याच्या आध्यात्मिक शक्तीचा अंदाज येऊ शकतो. आता प्रश्न येतो की असं का? तर याचं मुख्य कारण आहे प्रबोधिनी एकादशी. अशी श्रद्धा आहे की याच्या आधीचे 4 महिने भगवान विष्णू योग निद्रेत असतात, म्हणजे एका प्रकारच्या वैश्विक निद्रेत. आणि प्रबोधिनी एकादशीला ते जागे होतात. त्यांच्या जागृत होण्याने संपूर्ण सृष्टीमध्ये एक दैवी ऊर्जा, एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन परत येतं. जी आध्यात्मिक ऊर्जा शांत असते ती पुन्हा ॲक्टिव्ह होते. आणि हेच या महिन्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. असं मानलं जातं की कार्तिक महिन्यात आपण जे काही चांगलं काम करतो, मग ते अगदी छोटंसं दान असो, प्रार्थना असो किंवा कुणाला मदत करणं असो, त्याचं फळ अनंत पटीने मिळतं. म्हणजे जसं काही एक चांगली गुंतवणूक केली आणि त्यावर जबरदस्त रिटर्न मिळाला. एका छोट्याशा कृतीचं फळसुद्धा खूप मोठं असतं. आता ही जी इतकी मोठी आध्यात्मिक ऊर्जा उपलब्ध आहे, ती मिळवण्यासाठी काही नियम किंवा शिस्त पाळायला सांगितली आहे. पण हे नियम म्हणजे बंधनं नाहीत, तर ती एक प्रकारची साधना आहेत. स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची, आंतरिक शुद्धी करण्याची. यात मुख्यत्वे 5 गोष्टी सांगितल्या जातात. पहिलं, तुळशीजवळ दिवा लावणं. दुसरा, सात्विक आहार घेणं, म्हणजे कांदा लसूण, मांसाहार टाळणं, जेणेकरून शरीर शुद्ध राहील. तिसरं, इंद्रियांवर नियंत्रण, म्हणजे उगाच राग, वादविवाद यांपासून दूर राहणं. चौथं, पवित्र स्नान करणं. आणि 5वं, भगवान विष्णूची उपासना करणं. यातला प्रत्येक नियम हा आपल्या मनाला आणि शरीराला शुद्ध करून एका चांगल्या अवस्थेकडे घेऊन जाण्यासाठी आहे. आणि ह्या सगळ्या नियमांमध्ये एका गोष्टीला खूप जास्त महत्त्व दिलंय, ते म्हणजे दान. आणि त्यातही प्रकाशाचं दान, म्हणजेच दीपदान. आता दीपदान म्हणजे नक्की काय? तर अगदी सोपं आहे. संध्याकाळी दिवे लावणं. हे दिवे आपण घरात लावू शकतो, तुळशीजवळ, नदीच्या काठी किंवा मंदिरात.
याला कार्तिक महिन्यातलं सर्वात पवित्र कार्य मानलं गेलं आहे. आणि यामागची कल्पना खूप सुंदर आहे नाही का? तो जो दिवा आहे ना, तो फक्त बाहेरचा अंधार दूर नाही करत, तर तो आपल्या मनात जो अज्ञानाचा, नेगेटिव्हिटीचा अंधार असतो ना, त्यालाही दूर करतो आणि आतमध्ये एक नवीन प्रकाश, एक नवीन तेज निर्माण करतो. तर आता आपण सण पाहिले, नियम पाहिले, दीपदानाबद्दल बोललो, पण या सगळ्याचा मिळून अंतिम उद्देश काय आहे? चला, आता या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडून बघूया. यासाठी भगवान विष्णूंचं एक वचनच पुरेसं आहे. ते म्हणतात की जो कोणी कार्तिक महिन्यात माझी भक्तिभावाने पूजा करतो, त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला परम गती मिळते. बघा, अंतिम ध्येय किती स्पष्ट आहे. या महिन्यातली साधना पापांचा नाश करून थेट मोक्षाचा मार्ग दाखवते. हेच तर या महिन्याचं अंतिम फळ आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कार्तिक महिना म्हणजे फक्त काही पूजापाठ किंवा नियम पाळणं नाही. ते तर फक्त एक माध्यम आहे. खरं ध्येय आहे आपल्या मनात श्रद्धा, शिस्त आणि शांती हे गुण रुजवण्याचं. बाहेरच्या कृतीतून आतमध्ये बदल घडवणं हेच या सगळ्याचं सार आहे. आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. कार्तिक महिन्यात आपण दिवा लावतो, तो बाहेरचा अंधार दूर करतो. पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात जो कधी अज्ञानाचा, कधी निराशेचा किंवा कधी नकारात्मकतेचा अंधार असतो, तो दूर करण्यासाठी कोणता दिवा लावावा लागेल? ज्ञानाचा, करुणेचा की धैर्याचा? यावर नक्कीच विचार करायला हवा.